शक्तिपीठ महामार्ग हा नागपूरला गोव्यासोबत जोडणारा हा महाराष्ट्रातला महत्वाचा महामार्ग आहे। पहा, शक्तिपीठ महामार्गाची महामार्ग हा नागपूरला गोव्यासोबत जोडणारा महामार्ग आहे। याची सुरुवात होती पवनार। पवनार कुठे आहे? वर्ध्यामध्ये, जिथे आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम आहे पवनारला। त्या पवनारला सुरुवात होती हे वर्धा जिल्ह्यामध्ये इथून सुरुवात होती। शेवट कुठे होतो? पत्रादेवी गोव्यामध्ये, म्हणजे गोव्यातला उत्तर गोवा जिल्ह्यामध्ये पत्रादेवी या शक्तिपीठ, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत, गोव्यामध्ये पत्रादेवी या शक्तिपीठाला जोडणारा हा महामार्ग आहे। याची एकूण लांबी आहे 802 किलोमीटर। वेळ किती तास लागतो? तर 7 ते 8 तास, 17 तासाहून 7 ते 8 तास इतका कमी वेळ लागतो नागपूरवरून गोव्याला जाण्यासाठी। त्याच्या किती पदरी आहे? तर हा 6 पदरी आहे। हा किती पदरी आहे, किती लेनचा आहे? तर 6 पदरी हा महामार्ग आहे। रुंदी किती आहे? 120 मीटर। किती जिल्ह्यांना जोडतो? तर महाराष्ट्रातले 11 जिल्हे आणि गोव्यातील 1 जिल्हा। महाराष्ट्रातले 11 जिल्ह्यात जातो आणि गोव्यातला 1 जिल्हा, अशा एकूण 12 जिल्ह्यातून जातो। किती जिल्ह्यात जातो? 12 जिल्ह्यातून। महाराष्ट्रातले मग ते 11 जिल्हे कोणते कोणते आहेत? वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, अशा एकूण महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यातून जातो। गोव्यातला 1 जिल्हा। टोटल किती जिल्हा जातो? 12 जिल्ह्यातून हा महामार्ग जातो। त्याची लांबी आहे 802 किलोमीटर। नागपूरला गोव्यासोबत जोडणारा हा महामार्ग, त्याचं नाव आहे शक्तिपीठ महामार्ग। महाराष्ट्रातल्या 3 शक्तिपीठांना जोडतो। माहूरची रेणुका माता नांदेड जिल्ह्यामधले, त्यानंतर धाराशिवची तुळजाभवानी, त्यानंतर कोल्हापूरची महालक्ष्मी आणि गोव्यामधले एक शक्तिपीठ ते म्हणजे पत्रादेवी, अशा 4 शक्तिपीठांना जोडणारा हा महामार्ग आहे। त्यानंतर महत्वाचे 2 ज्योतिर्लिंग, औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यामधलं, त्यानंतर परळी वैजनाथ बीड जिल्ह्यामधलं, या 2 ज्योतिर्लिंगांना जोडणारा सुद्धा हा महामार्ग आहे। त्यानंतर पंढरपूर या तीर्थक्षेत्राला जोडणारा सुद्धा हा महामार्ग आहे। त्यानंतर नरसोबाची वाडी, या सर्व महत्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा महामार्ग आहे, ज्याला आपण शक्तिपीठ महामार्ग म्हणता। महाराष्ट्रातले 3 शक्तिपीठ आणि गोव्यातले 1 शक्तिपीठ जोडणारा हा महामार्ग।